नमस्कार. हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो. आज 12 फेब्रुवारी दुपारचे 2 वाजत आहेत. आज आपण 12 फेब्रुवारी आणि 13 फेब्रुवारी या 2 दिवसाचा हवामान अंदाज पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम सिस्टीमबद्दल जर पाहायचं गेलं तर पश्चिम बंगालच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे. तसेच मध्य प्रदेशपासून गुजरातपर्यंत एक ट्रफ लाईन आणि उत्तर महाराष्ट्रापासून गोव्यापर्यंत एक ट्रफ लाईन सक्रिय आहे. याच्यामुळे मागील 2 दिवसांपासून विदर्भात वेगवेगळ्या जिल्ह्यातून थोड्याफार क्षेत्रासाठी पाऊस व गारपीट झालेली आहे. आता आज 12 फेब्रुवारी आहे. आजपासून काल सांगितल्याप्रमाणे पाऊस हा विदर्भातील थांबणार आहे. त्यानंतर सध्याच्या लाईव्ह क्लाउड सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर थोडंफार सध्या विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील जे उत्तरेकडील जिल्हे आहेत या भागात थोडंफार अंशतः ढगाळलेलं हवामान आहे. मात्र पावसाचे ढग सध्या कुठेच सक्रिय नाही आहेत. त्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा म्हणजेच 12 फेब्रुवारीचा हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर 13 फेब्रुवारीचा. तर आज 12 फेब्रुवारी गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांच्या उत्तर भागात थोडंफार ढगाळलेलं हवामान राहील आणि जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एकाच दुसऱ्या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे या जिल्ह्यांच्या उत्तर भागात. उर्वरित गडचिरोलीपासून यवतमाळ, लातूर, धाराशिव तसेच सिंधुदुर्गपर्यंत मुंबई विभाग, कोकण विभाग, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र व दक्षिण महाराष्ट्र या सर्व पट्ट्यात आज कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यताही नाही आहे. त्याच्यानंतर उद्या म्हणजेच 13 फेब्रुवारीचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्यासुद्धा राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यताही नाही आहे. थोडंफार विदर्भात हलके मध्यम ढग कुठेतरी दिसतील. पावसाची शक्यता उद्या विदर्भात नाही आहेत. तसेच राहिलेले जे सर्व विभाग आहेत उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मुंबई विभाग, कोकण विभाग, दक्षिण पश्चिम महाराष्ट्र या भागातून पावसाची शक्यता कोणत्याच जिल्ह्यातून नाही आहे. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. हा होता आजचा आणि उद्याचा म्हणजेच 12 आणि 13 फेब्रुवारीचा हवामान अंदाज. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद मित्रांनो.